आणि फक्त मी सांगते म्हणून माझ्या बोलण्यावरून ही अशी मसूर डाळीची आमटी एकदा नक्की ट्राय करा. ट्रस्ट मी, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला ही आमटी खूप जास्त आवडेल आणि तुम्ही सारखं बनवून खाताल. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वैशालीजी.24. मी सुद्धा ही फर्स्ट टाईमच रेसिपी ट्राय केलेली आहे आणि मला आणि माझ्या फॅमिलीला प्रचंड आवडलेली आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, मसूर डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेली आहे. त्यात एक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, लसूण 3-4 पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत. नंतर आपले घरचे बेसिक मसाले जसं की कांदा, लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे. धणेपूड तुम्ही टाकू शकता. एक्स्ट्रा मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मीठ टाकलेलं आहे आणि नंतर 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. त्याच्या जास्त काही शिजवायची गरज नाही, लगेच शिजते ही. नंतर एकजीव करून घेतलेला आहे आणि चिंचेचा कोळ टाकलेला आहे. तर सेम मग मी गॅसवर ते ठेवलेलं आहे. तुम्हाला जर का अजून थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ते पातळ करून घेऊ शकता आमटी. आणि नंतर एका तडका पॅनमध्ये मी तेल टाकून, तुम्ही तूपही यूज करू शकता. तुपाने अजून छान सुगंध येईल. आणि त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची टाकून मी छान असा तडका दिलेला आहे वरणाला. आमटी बनलेली आहे आपली. नक्की खाऊन बघा. गरमागरम भातासोबत इतकी भन्नाट लागते ना, आणि कोथिंबीरीने गार्निश केलेली आहे. खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. प्लीज ऑल ऑफ यू. थँक यू फॉर वॉचिंग.